बातमी येवल्यातून गुढीपाडव्याच्या निमित्तानं येवल्याच्या जगप्रसिद्ध पैठणीच्या कापडापासून तयार केलेली गुढीची वस्त्रे बाजारात दाखल झाली आहेत। त्यामुळे पारंपरिक गुढीला पैठणीचा देखणा साज चढताना दिसतोय। कारागिरांनी पैठणीच्या कापडापासून खास गुढीसाठी आकर्षक वस्त्रे तयार केली आहेत। लाल, हिरवा, जांभळा, मोरपंखी अशा विविध रंगांमध्ये आणि पारंपरिक डिझाईनमध्ये ही वस्त्रे उपलब्ध असल्यानं ग्राहकांचं लक्ष वेधलं जातंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडवा सणापासून होत असते। आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे आपण येवला शहरातील एका पैठणी शोरूम मध्ये आलेले। या ठिकाणी अक्षरशः गुढी उभारण्याकरता जे पैठणीचं महावस्त्र आहे ते महावस्त्राचेच आता गुढी उभारण्यासाठी वस्त्र तयार झालेले आहेत। आपण बघितलं तर विविध प्रकारचे असे वस्त्र या ठिकाणी बाजारात दाखल झाले असून महिला देखील वस्त्र खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे चित्र येवल्यात बघण्यास मिळत आहे। आपल्यासोबत याच वस्त्र तयार करणाऱ्या महिला काय सांगाल की गुढीचं वस्त्र आलंय पण ते पैठणीचं साज आहे त्याच्यावर? हो, तर आपली जी महाराष्ट्राची पारंपरिक पैठणी आहे, तर यंदा आम्ही ह्या पारंपरिक पैठणीच्या वस्त्राची गुढी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पैठण्यांमध्ये जेवढे प्रकार असतात तेवढ्या प्रकारच्या गुढ्या तुम्हाला आज इकडे पाहायला मिळणार आहेत। आणि त्यासाठी तुम्ही बघताय किती गर्दी झालेली आहे आपल्या सख्यांची गुढी घेण्यासाठी। वेगवेगळ्या आहेत, कलांजली पैठण्यांच्या गुढ्या आहेत, त्यानंतर कडियल आहे, हस्तपदरच्या गुढ्या आहेत, अशा वेगवेगळ्या गुढ्या तुम्हाला आपल्या शॉपमध्ये पाहायला मिळत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।